नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 13 डिसेंबरपासून मार्गशीर्ष हा महिना चालू झालेला आहे. उद्या 14 डिसेंबर आहे, वार गुरुवार आहे आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच मोठा गुरुवार आहे. मार्गशीर्ष हा महिना इतर महिन्यांपेक्षा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ महिना मानला जातो. या महिन्यामध्ये माता लक्ष्मीची सेवा ही आपल्याला करायची असते. त्याचबरोबर या महिन्यामध्ये येणाऱ्या गुरुवारच्या व्रताला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. या महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत करून माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त केला जातो. हे व्रत केल्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहते. त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा सदैव राहतो. यामुळे त्या घरामध्ये कसलीही कमी पडत नाही. ज्याप्रमाणे बघा, जो श्रावण महिना आहे तो भगवान शंकरांना समर्पित असतो, त्याचप्रमाणे हा जो महिना आहे मार्गशीर्ष महिना हा श्रीकृष्णाला, माता लक्ष्मीला समर्पित केला जातो. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गुरुवारच्या उपवासाचं खास एक महत्त्व आहे. या प्रत्येक गुरुवारी आपल्याला संपत्ती आणि समृद्धीची देवी जी आहे महालक्ष्मीची पूजा केली जाते. हे व्रताचं पालन केल्यामुळे, हे व्रत केल्यामुळे त्या भक्तांना लक्ष्मीची जी कृपा आहे ती प्राप्त होते आणि त्यासोबतच त्यांच्या जीवनात यश, धन आणि सुख, समृद्धी येते. तसेच जीवनातील सर्व समस्या, अडचणी या दूर होतात. धन समृद्धीचे आयुष्य हे सुखी होते. तसेच नवविवाहित जर जोडी असेल आणि त्यांच्या सुखी संसारामध्ये काही अडचणी येत असेल तर अशावेळी या नवीन जोडप्यांनी या मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार आहेत तर जोडप्यांनी, नवरा आणि बायको यांनी मिळून या गुरुवारचं व्रत करावं. यामुळे त्यांना लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद जो आहे तो प्राप्त होत असतो. तसेच या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे. तर आपल्याला या दिवशी एक सुपारी अशा ठिकाणी अर्पण करायची आहे. यामुळे 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि फक्त 1 दिवसामध्येच आपल्या घरात पैसा येऊ लागेल. असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, सुपारीला आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजाच्या वेळी एक विशेष महत्त्व दिलं जातं. पानांबरोबर ही सुपारी देखील ठेवली जाते आणि गणेशाला सुपारी ही अतिशय प्रिय आहेत. म्हणून कोणतेही शुभ कार्य करत असताना एक विड्याचं पान ठेवतात आणि त्यावरती सुपारी ठेवून तिची पूजा केली जाते. त्याचबरोबर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुपारीचा वापरसुद्धा आवर्जून केला जातो. सुपारीशी संबंधित असे काही उपाय जर केले तर आपल्या धनामध्ये वाढ होऊ शकते. त्याचबरोबर सुख, समृद्धी वाढते आणि म्हणूनच आपल्याला पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी हा उपाय जो आहे तो करायचा आहे. जर आपल्या घरामध्ये सातत्याने पैसा खर्च होत असेल, आलेला पैसा म्हणजे लक्ष्मी स्थिर राहत नसेल, आपल्या हातून जास्त पैसा खर्च होत असेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नसेल तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. आलेला पैसा हा टिकत नाही. बऱ्याच घरांमध्ये अशा अडचणी असतात की पैसा हा भरपूर येतो परंतु तो घरामध्ये टिकत नाही. जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असतो. काही ना काही अडचणी या येतात आणि तो पैसा आपल्या घरातून निघून जातो. अशावेळी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी हा उपाय जो आहे तो करायचा आहे. तर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही जर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं व्रत करत असेल तर तिथे सुद्धा हा उपाय जो आहे तो तुम्ही करू शकतात. तुम्हाला काय करायचं आहे, हा उपाय करण्यासाठी 2 नवीन करकरीत सुपाऱ्या आणायच्या आहेत. नवीनच आणायच्या आहेत. या पूजांचा वापर अगोदर केलेला नसावा, म्हणजे कोणत्याही पूजेमध्ये त्या सुपाऱ्या वापरलेल्या नसाव्या. तसेच ह्या सुपाऱ्या कुठे किडलेल्या नसाव्यात. चांगल्या तुम्हाला 2 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत. यानंतर 2 विड्याची पानं ही तुम्हाला लागणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला एक मोठं, तुमच्याकडे तांब्याचं ताम्हण असेल तर ते घ्या किंवा 2 स्टीलच्या जे प्लेट असतात त्या तुम्हाला घ्यायच्या आहे.
यानंतर काय करायचं आहे, एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहे। देवघरामध्ये किंवा जिथे तुम्ही पूजा मांडलेली आहे तिथे एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे आणि यानंतर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर तुम्हाला त्या प्लेटमध्ये दोन्ही प्लेटमध्ये एक एक स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकला हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 2 विड्याची पानंसुद्धा आपल्याला चांगली घ्यायची आहे, फाटलेली तुटलेली पानं तुम्हाला घ्यायची नाही आणि त्या प्लेटवरती तुम्हाला ठेवायचे आहे। आणि यानंतर त्या 2 सुपाऱ्या आहेत त्या एका ताम्हणामध्ये घ्यायच्या आहेत। ताम्हणामध्ये ठेवून तुम्हाला पंचामृतने त्यावरती अभिषेक करायचा आहे। दोन्ही सुपाऱ्यांना एक एक सुपारीला करत दोघांना सोबत करायचे नाही। यानंतर तुमच्याकडे पंचामृत नसेल तर फक्त शुद्ध पाण्याने अभिषेक केला तरीही चालेल। यानंतर सुपाऱ्या व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत आणि त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला त्या सुपाऱ्या ज्या आहेत त्या ठेवायच्या आहे। परंतु या सुपाऱ्या ठेवताना अगोदर काय करायचं, विड्याच्या पानावर थोडंसं हळदी कुंकू टाका आणि त्या हळदी कुंकावरती ही सुपारी जी आहे ते तुम्हाला ठेवायची आहे। दोन्हीही प्लेट तुम्हाला शेजारी शेजारीच ठेवायची आहे किंवा तुमच्याकडे मोठं ताम्हण असेल तर एका ताम्हणामध्ये सुद्धा तुम्ही 2 विड्यांच्या पानांवरती या 2 सुपाऱ्या ठेवू शकतात। यानंतर आपल्याला त्या सुपाऱ्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत, फुलं अर्पण करायचे आहेत, धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे। यानंतर तुम्हाला ही सगळी सेवा करून झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ जप जो आहे तो तुम्हाला 1 माळ करायचा आहे। 1 माळ म्हणजे 108 वेळा, तुमच्याकडे माळ नसेल तर 108 वेळा तुम्हाला हा जप जो आहे तो करायचा आहे। यानंतर तुम्हाला 1 वेळा श्री व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे। जर तुमच्याकडे श्री स्वामी समर्थांची जर नित्यसेवा असेल तर त्या पुस्तकामध्ये पान नंबर 165 वरती व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते दिलेलं आहे। नसेल तर तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलवरती सुद्धा पाहू शकतात। आणि तुम्हाला शेवट महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे। आणि या सुपाऱ्या रात्रभर दिवसभर तुम्हाला तिथे तुमच्या देवघरामध्ये किंवा जिथे तुम्ही पूजा मांडलेली आहे तिथे तुम्हाला ठेवून द्यायच्या आहेत। दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी उठायचं आहे, अंघोळ करायची आहे। यानंतर आपल्याला आपल्या देवघरातली पूजाही करून घ्यायची आहे। त्या सुपाऱ्या ज्या आहे त्या तुम्हाला उचलून घ्यायच्या आहे। एक लाल कपडा घ्यायचा आहे, त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला त्या 2 सुपाऱ्या आणि थोडंसं चंदन जे असतं ते तुम्हाला टाकायचं आहे। चंदन नसेल थोडंसं कुंकू टाका। आणि यानंतर ही जी पोटली आहे तर ही पोटली तुम्हाला तुमच्या जिथे पैसे ठेवतात तुम्ही त्या तिजोरीमध्ये तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे। किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल किंवा एखादं दुकान असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकतात। हे धनवृद्धीसाठी अतिशय प्रभावी उपाय आहे। धनवृद्धीसाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। दुकान आपलं व्यवस्थित चालत नसेल किंवा आपला एखादा व्यवसाय असेल तो चालत नसेल त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात। घरात पैसा टिकत नसेल, पैशांच्या अडचणी येत असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो नक्कीच कोणत्याही गुरुवारी करू शकतात। याच गुरुवारी केला पाहिजे असं नाही, पुढच्या गुरुवारी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकतात।